नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो. मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती. नीट UG 2025 ॲडमिशन प्रोसेसमधून प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे दाखले याबाबत मागील व्हिडिओमध्ये आपण कागदपत्रांची तयारी भाग 1 मध्ये कॉमन डॉक्युमेंट्स फॉर ऑल स्टुडंट्स, भाग 2 मध्ये डॉक्युमेंट फॉर कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन्स म्हणजेच राखीव गटासाठी आवश्यक अशी कागदपत्रे, भाग 3 मध्ये आपण डॉक्युमेंट फॉर स्पेसिफाईड रिझर्वेशन्स विशिष्ट आरक्षण दाखले याबाबतची माहिती घेतली. या मागील 3 भागातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर करा व यापुढील सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा. आज आपण कागदपत्रांची तयारी भाग 4 मध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. अदर डॉक्युमेंट्स म्हणजे इतर आवश्यक कागदपत्रे, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, ॲफिडेव्हिट ऑफ गॅप सर्टिफिकेट, बोनाफाईड सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अंडरटेकिंग फॉर पेमेंट ऑफ फीज, अंडरटेकिंग फॉर एनरोलिंग नेम इन वोटर लिस्ट आणि इतर काही कागदपत्रे. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, ही कागदपत्रे सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहेत, लाईटली घेऊ नका आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिलं डॉक्युमेंट आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. हा सदरचा दाखला सर्वांसाठी आवश्यक आहे. PWD PH म्हणजे अपंग प्रवर्ग यांच्याशी या दाखल्याचा संबंध नाही, सर्वांसाठी आवश्यक. नीट 2025 परीक्षेच्या निकालानंतर महाराष्ट्र राज्याची प्रोसेस सुरू होते आणि त्यावेळी रजिस्ट्रेशन करताना तसंच प्रत्यक्ष प्रवेश घेताना मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आपल्याला लागतं. महाराष्ट्र राज्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम राज्य शासनातर्फे नीट UG 2025 इन्फॉर्मेशन ब्रोचर फॉर ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच माहितीपत्रक CET सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध होते. सदरच्या माहितीपत्रकामध्ये या मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा नमुना असतो. सदरचं सर्टिफिकेट हे माहितीपत्रक आल्यानंतरच त्यामधील नमुन्यानुसारच काढावं लागतं. हे सर्टिफिकेट तुम्ही कोणत्याही रजिस्टर्ड MBBS, MD MS डॉक्टर चालू शकतात कडून घेऊ शकता. सरकारी किंवा कोणत्याही खाजगी रुग्णालयातील सुद्धा डॉक्टरांचे लेटर हेडवरती अथवा योग्य त्या नमुन्यात ते प्राप्त करावे लागते. ऑन अ लेटर हेड ऑर ऑन गिवन फॉर्मॅट विथ ओरिजिनल सील अँड सिग्नेचर. हे सर्टिफिकेट तुम्ही माहितीपत्रकात दिलेल्या नमुन्याची प्रिंट घेऊन डॉक्टरांकडून घेऊ शकता किंवा तो फॉर्मॅट डॉक्टरांच्या लेटर हेडवरती झेरॉक्स करून किंवा टाईप करून तुम्ही सर्टिफिकेट तयार करू शकता. या सर्टिफिकेटवरती डॉक्टरांची सही, शिक्का आणि रजिस्ट्रेशन नंबर नमूद केलेला असावाच लागतो. मायग्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच स्थलांतर प्रमाणपत्र. मायग्रेशन सर्टिफिकेट हे शक्यतो आपण एका बोर्डातून दुसऱ्या बोर्डाकडे जात असतो किंवा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतो तेव्हा लागते. उदाहरणार्थ माझी 12वी महाराष्ट्र राज्य बोर्डातून झालेली आहे आणि मी आता खाजगी डीम युनिव्हर्सिटीमध्ये MBBS साठी ॲडमिशन घेतलेले आहे. अशा वेळेस मला मायग्रेशन सर्टिफिकेट लागते. थोडक्यात युनिव्हर्सिटी किंवा बोर्ड बदललं तर स्थलांतर प्रमाणपत्र आपणास लागतं. 2023 पासून हे सर्टिफिकेट महाराष्ट्र स्टेट बोर्डकडून 12वीच्या निकालानंतर 12वीच्या मार्कशीट सोबतच मुलांना देण्यात येत आहे. CBSE आणि ICSE बोर्डकडून सुद्धा हे सर्टिफिकेट मुलांना निकालानंतर देण्यात येते. जर आपल्याकडं हे सर्टिफिकेट नसेल तर आपण त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा करू शकता. ॲफिडेव्हिट ऑफ गॅप सर्टिफिकेट. ॲफिडेव्हिट म्हणजेच प्रतिज्ञापत्रक, शपथ घेऊन लिहिलेले आणि पुरावा म्हणून वापरले जाणारे प्रमाणपत्र. ॲफिडेव्हिट ऑफ गॅप हे प्रतिज्ञापत्रक विद्यार्थ्याने करून द्यावयाचं आहे. हे ॲफिडेव्हिट मागील वर्षापर्यंत 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती करून देणे आवश्यक होते. या वर्षीच्या नियमांकडे लक्ष ठेवावे. सदरचं ॲफिडेव्हिट तुम्ही नागरिक सुविधा केंद्र मधून प्राप्त करू शकता किंवा नोटरी करून घेऊ शकता.
जर विद्यार्थ्यांनी 12वी नंतर गॅप घेतलेला असेल, कुठेही ॲडमिशन घेतलेलं नसेल, तर हे सर्टिफिकेट कॉलेजमध्ये प्रवेश घेताना सादर करणे बंधनकारक आहे. हे ॲफिडेविट तुम्ही इंग्लिश किंवा मराठी कोणत्याही भाषेमध्ये करून घेऊ शकता. पण तुम्ही जर महाराष्ट्र राज्याच्या बाहेर ॲडमिशन घेण्यास इच्छुक असाल तर हे सर्टिफिकेट इंग्लिश भाषेमध्ये करून घेणं उत्तम. यामध्ये आपण आपली 12वी उत्तीर्ण झाल्याचे वर्ष, गॅपचा कालावधी म्हणजे कोणते वर्ष हे स्पष्टपणे नमूद करणे गरजेचं आहे. त्या काळात आपण कुठेही ॲडमिशन घेतलेलं नाही असा उल्लेख असणं गरजेचं आहे. तुम्ही या गॅप कालावधीमध्ये नीट परीक्षेचा अभ्यास करत आहात असंही तुम्ही लिहू शकता, परंतु घरगुती कारणामुळे ॲडमिशन घेतले नाही, आजारी असल्यामुळे ॲडमिशन घेतले नाही असे कोणतेही कारण देण्याची आवश्यकता नाही. एकंदरीत मी शाळा महाविद्यालयाचं नाव, तालुका, जिल्हा या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2023-2024 मध्ये 12वी विज्ञान शाखेत शिक्षण घेतले. 12वी परीक्षा मार्च 2024 मध्ये उत्तीर्ण झालो. त्यानंतर शैक्षणिक वर्ष 2024 ते 2025 या कालावधीमध्ये मी कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही शाखेत प्रवेश घेतला नाही. नीट परीक्षा पुन्हा देण्यासाठी सदर कालावधीमध्ये शैक्षणिक खंड पडला हे सत्य प्रतिज्ञापत्रक मी लिहून देत आहे. विद्यार्थी आणि पालक मित्र, कोणतंही प्रतिज्ञापत्रक, स्वयंघोषणापत्र ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस सर्वस्वी जबाबदारी ही तुमची असते. वरील सर्व माहिती ही खरी व सत्य असून ती खोटी आढळून आल्यास योग्य त्या कलमाद्वारे दंडास पात्र आहे याची मला जाणीव आहे असं आपणाकडून लिहून घेतलं जातं, हे लक्षात घ्या. महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे बोनाफाईड सर्टिफिकेट. बोनाफाईड प्रमाणपत्र हे एका संस्थेकडून जारी केलेलं अधिकृत दस्तऐवज आहे. हे प्रमाणपत्र एका व्यक्तीची त्या संस्थेतील ओळख आणि संलग्नता दर्शवते. बोनाफाईड दाखला आणि गॅप दाखला याबाबत विद्यार्थी पालकांच्या मनात प्रचंड गोंधळ उडालेला दिसून येतो. लक्षात घ्या, चालू शैक्षणिक वर्ष म्हणजेच 2025 मध्ये ज्यांनी प्रथमच 12वीची परीक्षा दिलेली आहे त्यांना या दोन्हीही दाखल्याची बिलकुल आवश्यकता नाही. मागील वर्षी किंवा त्यापूर्वी जे विद्यार्थी 12वी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत व जे विद्यार्थी इतर शाखांच्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत, जसं की फार्मसी, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर वगैरे, फक्त त्यांच्यासाठीच बोनाफाईड दाखल्याची आवश्यकता असते. ज्या संस्थेत ते शिकत आहेत त्या संस्थेमधून बोनाफाईड दाखला हा आपल्याला प्राप्त करावा लागतो. कॅरेक्टर सर्टिफिकेट. कॅरेक्टर सर्टिफिकेटचा मराठीत अर्थ आहे चारित्र्य प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या वर्तनाचे आणि चारित्र्याचे पुरावे म्हणून वापरले जाते. तुमच्या 12वीच्या कॉलेजमध्ये अर्ज करून तुम्ही हे सर्टिफिकेट प्राप्त करू शकता. ॲडमिशनच्या वेळी बऱ्याच महाविद्यालयामध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेटची मागणी केली जाते, म्हणून विद्यार्थ्यांनी काढून ठेवणं हे उत्तम. काही महाविद्यालयामध्ये 12वीचे लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा चालते, ज्यामध्ये कंडक्ट ऑफ स्टुडंट गुड असं नमूद केलेलं असतं. अंडरटेकिंग फॉर पेमेंट ऑफ फीज. विद्यार्थी आणि पालक मित्रो, आपल्याला माहीतच आहे वैद्यकीय शिक्षण खाजगी कॉलेजेसची फी भरपूर आहे. म्हणूनच शक्यतो खाजगी डीम कॉलेजमध्ये पालकांकडून बॉन्ड पेपरवरती ॲफिडेविट करून घेतलं जातं. यामध्ये मला महाविद्यालयाची शुल्क रचना माहीत आहे, मी सर्व शुल्क वेळेवर भरणार आहे असं नमूद केलेलं असतं. तुमचा प्रवेश ज्या महाविद्यालयामध्ये होईल त्या महाविद्यालयाने सांगितलेल्या नमुन्याप्रमाणे तुम्हाला हे ॲफिडेविट तयार करावे लागते. वोटर आय डी. नीट परीक्षेमधून वैद्यकीय प्रवेश घेण्यासाठी वोटर आय डी असणे आवश्यक नाही. विद्यार्थी आणि पालक मित्र, तुम्हाला तर माहीतच आहे की नीट परीक्षा देण्यासाठी कमीत कमी वयाची अट 17 वर्ष आहे. याचाच अर्थ विद्यार्थी 18 वर्षाचा झालेला नाही म्हणून त्याच्याकडे वोटर आय डी असणं शक्य नाही.
आणि जे विद्यार्थी नीट परीक्षा रिपीट करत आहेत, ज्यांचे वय 18 पूर्ण झालेले आहे, तर त्यांच्याकडे मात्र वोटर आय डी असणं शक्य आहे. देशातील 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व तरुणांनी आपल्या देशाच्या लोकशाहीमध्ये भाग घ्यावा, आपल्या मतदानाचा हक्क बजवावा. या हेतूने ॲडमिशन घेताना विद्यार्थ्यांकडून एक प्रतिज्ञापत्रक घेण्यात येते. त्यामध्ये नमूद केलेले असते, मी 18 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर माझे नाव मतदार यादीत नोंदवून घेणार आहे. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, सर्व माहिती ही 2024च्या नियमाप्रमाणे आहे. 2025चं माहितीपत्रक उपलब्ध होईल. ते माहितीपत्रक उपलब्ध झाल्यानंतर त्याचा अभ्यास केला जाईल आणि बदल असल्यास त्याबाबत आपणास योग्य वेळी माहिती देण्यात येईलच. सततचा एक प्रश्न असतो, ट्रू कॉपी सत्यप्रतीसाठी स्वाक्षरी कुणाची घ्यायची? प्रत्यक्ष प्रवेश घेताना दाखले आणि कागदपत्रांच्या मूळ प्रती जमा कराव्या लागतात. त्याचबरोबर त्या कागदपत्रांच्या झेरॉक्स संचसुद्धा जमा करावे लागतात. सद्यस्थितीत मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रती म्हणजेच ट्रू कॉपीजवरती विद्यार्थी स्वतः सही करू शकतो, म्हणजे सेल्फ अटेस्टेशन. त्यासाठी कॉलेजकडून देण्यात येणारे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म फॉर सेल्फ अटेस्टेशन हा विद्यार्थ्याला भरून द्यावा लागतो. आपण पूर्वीप्रमाणे ट्रू कॉपीवरती आपल्या कॉलेजचे प्राचार्य किंवा कोणतेही गॅझेटेड ऑफिसर यांच्या स्वाक्षरीसुद्धा घेऊ शकता. सद्यस्थितीमध्ये नीट 2025 मेडिकल ॲडमिशन प्रोसेस स्पेशल बॅचसाठीचं रजिस्ट्रेशन आमच्याकडं सुरू आहे. जॉईनिंगमध्ये इंटरेस्ट असल्यास अवश्य संपर्क साधावा. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, आपण या चारही भागांचा सखोल अभ्यास करावा आणि आपले कागदपत्रे दाखले तयार ठेवावेत. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.